नमस्कार फ्रेंड्स, आज आपण शिल्लक इडलीपासून चटपटीत अशी इडली फ्राय किंवा मसाला इडली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी ही इडली फ्रायची रेसिपी आहे। तुमच्या लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडेल, तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम इथे मी शिल्लक राहिलेल्या इडल्या घेतल्या आहेत। त्याचे आपल्याला असे 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इडलीचे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे काप करून घेऊ शकतात। तर इथे मी सर्व इडली अशा प्रकारे कट करून घेतले आहे। चला आता याला फ्राय करून घेऊया। तर इडली फ्राय करण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल मी घालून घेतलं आहे। त्यानंतर एक जाडसर कापलेला कांदा मी या तेलात फ्राय करून घेणार आहे। 1 मिनिटभरच याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे व 1 शिमला मिरची अशी काप करून घातली आहे। त्यानंतर इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या आपल्याला ठेचून यामध्ये घालायच्या आहे आणि त्यानंतर 1 टोमॅटो असा जाडसर चिरून घालायचा आहे। त्यानंतर ह्या सर्व भाज्या आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत। तर 1 मिनिट झाला की त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरे घातले आहे। आता आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे। टोमॅटो सॉस ॲड करून झाला की यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतला आहे। तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल। नंतर हे सर्व मिक्स करून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे आपल्या भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या आहे। आता मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ घेतलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही पेस्ट या भाज्यांमध्ये घालून आपल्याला 1 ते 2 मिनिट हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या भाज्या व्यवस्थित परतल्या गेल्या आहे। आता यामध्ये मी अगदी पाव चमचा मीठ घालून घेतलं आहे। हे सर्व मिक्स करून झालं की आपल्या कट केलेल्या इडल्या मी यामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे। ही इडली आपल्याला अगदी मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे आपला सगळा मसाला ह्या इडलीला व्यवस्थित लागला जातो आणि इडलीची टेस्ट अतिशय छान येते। इथे आपली इडली व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे। आता यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे आहे। तर अतिशय चटपटीत आणि स्वादिष्ट अशी इडली फ्राय आपली इथे बनून तयार आहे। तुम्ही बघू शकता, अगदी बघता क्षणी तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटले आहे ना, तेव्हा तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।